वाल्मिक नगर येथील श्रीराम मंदिराच्या नावे असलेल्या मौजे जलालपूर तालुका जिल्हा नाशिक येथील सर्वे क्रमांक 327 या 4 हेक्टर 27 आर शेतजमिनीचा दस्त 11/29/2026 या व्यवहार बेकायदेशीर असल्याचा आरोप रहिवासी आणि भाविकांनी केलाय। मंदिराच्या नावावर असलेली जमीन पंचांच्या वारसांनी परस्पर विक्री केल्याचा दावा करण्यात आलाय। महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950च्या कलम 41 अंतर्गत चौकशी करून जमीन सार्वजनिक न्यास म्हणून नोंदवावी, तसेच संबंधित विक्री दस्त रद्द करावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची ही चौकशी करण्याची मागणी या प्रसंगी करण्यात आली आहे। या प्रसंगी सुनील निर्भवणे, दीपक लोंढे येवले, संजय येवले, अशोक येवले, मुकुंद कांबरी, उत्तम पाटील, सनी निर्भवणे, गोपाल गोसावी, लक्ष्मण पानकर, मंगेश बोर्डे यांच्यासह वाल्मिक नगर रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी रवींद्र हिरोडकर, कुष्ठपीडितांचा पाल्य। आज सर्व कुष्ठपीडितांच्या समवेत जी घटना घडलेली तिचा निषेध करावा असं वाटतं। कारण सरकार एका बाजूला कुष्ठपीडितांच्या संदर्भात पालकत्व स्वीकारते, त्यांच्या पुनर्वसनाच्या गप्पा मारतं, परंतु त्या कुष्ठपीडितांच्या कष्टाने त्यांनी उभारलेलं मंदिराची जी मालमत्ता आहे, जी त्यांनी श्रीराम मंदिर वाल्मिक नगर तर्फे पंच या नावाने ती त्या सर्व लोकवर्गणीतून त्यांनी ती विकत घेतली। परंतु काही कायद्याच्या पळवाटा शोधून बिल्डरांनी याचा घेण्याचा विक्रीचा घाट घातला आणि कुष्ठपीडितांच्या यांना फसवणूक करून त्यांची ही जमीन त्यांनी खरेदी केलेली आहे। याचा आम्ही प्रथमतः निषेध करतो। तर ही जमीन घेताना जे कुष्ठपीडित होते 1961 दरम्यान तिथे एक VTC म्हणून जी लेप्रेसी मिशन होती, तिथं हे कुष्ठपीडित उपचारासाठी आले होते। समाजाने यांना तर वाढी टाकलंच होतं, परंतु हे उपचार झाल्यानंतर ते त्यांच्या घरी सुद्धा परत गेले नाही, म्हणून त्या बाजूला असलेल्या नाल्यालगत त्यांनी ती वस्ती निर्माण केली आणि तिथे मंदिराची स्थापना करून त्या मंदिराच्या नावे एक शेतजमीन विकत घेतली, जी की सामाजिक हितासाठी होती। त्याचा सामाजिक दृष्टिकोन होता। तिथं वेळोवेळी त्या 61 पासून तर आतापर्यंत तिथं राम जन्म उत्सव साजरे करण्यात आले। अशा शेतजमिनीची आज काही जे आपण ते बिल्डर म्हणू, आपण ते जे हे गिळंकृत करण्याचा प्रयत्न करताय, तर याचा आम्ही निषेध करत असतानाच शासनाला ही मागणी करतो की अशा संदर्भात त्यांनी कठोर पावले उचलून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर त्यांनी कारवाई करावी। परंतु याच्यामध्ये काही प्रशासकीय यंत्रणा सुद्धा सामील आहे। मुळात ही जमीन जी आहे, जर ही श्रीराम मंदिर वाल्मिक नगर तर्फे पंच या नावाने होती आणि त्यातील जे 5 पंच होते त्यातील 4 पंच हे आज मयत आहे। वारसांची नावी लागलीच कशी, हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा असा आहे का तो एक जिवंत पंच आहे, त्यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये हरकत घेतलेली आहे। हे सर्व बाबी ती नोंदवलेली हरकत, ह्या सर्व बाबी असून सुद्धा प्रशासन ते रेटून नेण्याचं जे काम करत आहे ते कुठेतरी शासनाने थांबावं। या याचनेसाठी आम्ही आज या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वजण आलो आहोत। आम्ही इथे आलो आहोत ते कुष्ठपीडितांची जी जमीन आहे, जवळजवळ 11.5 एकर जमीन आहे, तर त्या जमिनीसाठी आम्ही सगळे इथे निवेदन देण्यासाठी कलेक्टर ऑफिसमध्ये आलेलो आहोत। आणि गेल्या कितीतरी दिवसापासून आम्हाला ही एक बातमी लागलेली होती की अशी जी जमीन आहे ती आपली काही पंचांची नावे होती आणि त्या पंचांच्या नावावर आता ते 5 पंच होते, त्याच्यातले 4 पंच वारलेत, 1 पंच जिवंत आहे आणि त्याच्यातल्या उरलेल्या पंचांच्या मुलांनी त्यांची नावं लावून ती जमीन विकण्याचा घाट घातलेला आहे। आणि त्याकरता आम्ही समस्त वाल्मिक नगरातली सगळी जी काही रहिवासी आहोत इथे आलेलो आहोत, तो निषेध नोंदवण्यासाठीच। आणि त्याचबरोबर आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देतोय, ॲडिशनल कलेक्टर साहेबांना निवेदन देतोय आणि पूर्ण महाराष्ट्रभर याचं पत्रव्यवहार आम्ही करणार आहोत आणि याचं उग्र आंदोलन आम्ही करतो आहोत।